नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये हे बघा तुमचं आज मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदीच वेगळीच अशी रेसिपी बनवायची मैत्रिणींनो. कारण की मी याच्या आधी तुम्हाला अशा रेसिप्या भरपूर दाखवलेल्या आहेत, पण ही खूप वेगळी आहे बरं का. अगदीच चटकदार चमचमीत अशी अगदीच तोंडाला चव येणारी. इथं मोठा एक बटाटा घेतला आहे मैत्रिणींनो. आज आपल्याला मस्त असे एका बटाट्याचे आणि टॅमॅटोचे पापड बनवायचे आहेत. पहा मग, मी तुम्हाला याच्या आधी पापडांचे व्हिडिओ बरेच दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पण हे खरंच वेगळे पापड आहे. तुम्ही पहा मैत्रिणींनो, टॅमॅटो बटाट्याचे पापड कसे चटकदार होतात आणि खायला बी खूप टेस्टी. मग चला, इथं मोठा बटाटा घेतलेला आहे, तो मी आता पूर्ण त्याची साल अशी काढून घेते. पहा मैत्रिणींनो, पाहू शकता साल काढून घेतलेली आहे. बटाटा आपल्याला आता हा मस्तपैकी हो का असं अशा पद्धतीने चिरून घ्यायचा. पहा, अशा फोडी करणारे, मोठ्या करा बारीक करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जशा फोडी करसान तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मी इथं केल्यात पहा, अशा पद्धतीने मी ह्या फोडी केल्यात. ह्या पूर्ण लगेच पाण्यात टाकणार आहे. आणि एकच बटाटा घेतला आहे बरं का, जास्त काही घेतलेलं नाही आहे मैत्रिणी. पहा, पण खरंच आपण कसे टॅमॅटो चिप्स वगैरे खातो, पण ते तसेच हे लागतात पापडसुद्धा. अगदी टॅमॅटो पापड म्हणतात ना, ते असे लागतात बघा. मस्त असे टॅमॅटो पापड होणार आहे मैत्रिणींनो. बटाटा चिरून घेतल्याने इथं पहा, मी 2 टॅमॅटो घेतलेले आहेत. चांगले मोठे मोठे लाल जरत असे टॅमॅटो घेतलेले, ते सुद्धा पाण्यात टाकून घेऊया. धुवून घ्यायच्यात आपल्याला मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आता मी घेणार आहे कुकरमध्ये पाणी वाटणार आहे. 1 किंवा 2 तांबे वाटणार आहेत. शक्यतो 1.5 तांब्या वाटायचा, जास्त पाणी करायचं नाही आहे, नाही तर आपलं बेटर हे पातळ होईल. हे बघा, आता ह्या कुकरमध्ये मी काय करणार आहे, जो आपण बटाटा घेतलेला आहे ना चिरून मैत्रिणींनो, तो त्याच्यात टाकायचा आहे धुवून. बघा, हे बघा अशा पद्धतीने हा बटाटा टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ खूप खास आहे, खूप छान आहे, अगदीच तुम्हाला आवडेल. आणि हा टॅमॅटो अशा मस्त याच्या फोडी करून याच्यात लगेच टाकून द्यायचं. हा सुद्धा कुकरमध्ये पहा, अशा पद्धतीने मी हा टॅमॅटो टाकून देणार आहे पाण्यात. 2 टॅमॅटो, 1 बटाटा, आणि बनवा अगदी चटमटीत त्याच्यापासून पापड. बटाटा टॅमॅटोचे हे पळी पापड मैत्रिणींनो, पहा तर खरं कसे होतात. शक्यतो तुम्ही केले का नाही सांगता येत, पण मी तुम्हाला हे करून दाखवते. खरंच खूप छान आहे. इथं 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता. ह्यासुद्धा मी त्याच्यात तोडून टाकणार आहे. बघा, अशा कट करून टाकून द्यायच्या. मिरच्या जर कमी तिखट असल्या तर थोड्याशा जास्त घाला, आणि जास्तच तिखट असल्या की 2 किंवा 3च मिरच्या घाला मैत्रिणींनो. त्याच्यानंतर एवढा लसूणसुद्धा टाकून दिलेला आहे. 10-12 पाकळ्या आहेत. 1 चमचा जिरी. आता आपल्याला घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून मैत्रिणींनो. 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. पहा, शिट्ट्या तर झालेल्या आहेत. मस्तपैकी बटाटा शिजला आहे, टॅमॅटो शिजून निघाले, आपल्या मिरच्या लसूण हे सगळं शिजून निघालं आहे. अगदी अप्रतिम अशी चव. ती चव आहे ना संपूर्ण त्याच्यात उतरलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि टॅमॅटोचं सुद्धा गाळ झाला आहे. हे बघा, आता हे बाजूला मला ठेवायचं आहे. आणि आपण घेणार आहे आता मिक्सरचं बाऊल. त्याच्यामध्ये संपूर्ण बेटर वाटून घ्यायचं आहे बरं का. मी आता एका याच्यात नाही बसणार मैत्रिणी, 2 वेळा वाटणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अगदी माहीम असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि खरंच खूप छान लागतात पापड खायला, चवेला. अगदी तसे खाल्ले ना तरी खूप अप्रतिम लागतात हे पापड. चवदार असे लागतात मैत्रिणी. कसं आहे, आता ऊनही खूप भरपूर पडते, पण शक्यतो मी हे संपूर्ण पापड फॅनखालीच वाळवणार आहे बरं का मैत्रिणी, उन्हात नाही वाळवणार. आपले ज्या दिवशी तयार होतील, आपण ज्यावेळेस मोठ्या भांड्यात ते पापड सगळे काढून घेऊ, त्यावेळेस फक्त ठेवायचे, 1-2 तास उन्हात ठेवायचे हे पापड. हे बघा, अशा पद्धतीने
अगदीच बेटर व्यवस्थित वाटून घ्यायचं. याच्यात एखादी अर्धी गुठळी पडलेली ती मी काढून घेणार आहे. आता पहा त्यात आहेत 2 गुठळ्या आणि ही भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे पहा. खरंच मैत्रिणींनो, हे पापड एवढे छान लागतात खायला, खरंच खूप मस्त लागतात. टॅमॅटो बटाटा पापड खायला अगदीच अप्रतिम तोंडाला चव देतात. आणि पापड करताना मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता सांगते, थोडे जाड करायचे. आपल्या अंदाजे इथं मीठ टाकून घ्या. थोडे जाड पापड करायचे, म्हणजे पापड काय आहेत असे जळत वगैरे नाही आहे. माझ्याकडून थोडेसे पातळ झालेत, पण मी तुम्हाला सांगते थोडेसे जाड करा. मी भरपूर प्रयत्न केला थोडे जाड ठेवायचे, पण ते झालेच माझ्याकडून पातळ. जाड पापड असले की अजिबात जळत नाही, काय नाही, पापड बी खूप छान होतात. हे बघा इथं फॅनखाली मी कागद आथरलेला आहे आणि मस्तपैकी आता हे पळी पापड असे बनवणार आहे. हे बघा, साधारण पळी फिरवायची की आपला पापड तयार. आणि खरंच ह्या गरमीमुळं आपले पापड घरातही पटकनी सुकतात मैत्रिणींनो. टाईम अजिबात लागत नाही सुकायला, पाहू शकता. आणि ह्या एक बटाट्यापासनं माझे 30 पापड मैत्रिणींनो तयार झालेले आहेत. बटाटा मोठा होता त्याच्यामुळे 30 पापड तयार झालेले आहेत आणि खरंच खूप छान झाले. त्याच्यात कोथिंबीर वगैरे हे सगळं घातलं ना त्याची चवच खूप अप्रतिम लागते. लसणाचा स्वाद एक. हे बघा आता मी इथं तुम्हाला 2-4 करून दाखवते, चांगले 5-6 पापड मैत्रिणींनो. नंतर आपण बनवूच या सगळे. आणि खरंच टाईम नाही लागत, खूप झटकनी होतात हे पापड बनवायला. आणि मस्तपैकी अशी ती कोथिंबीर दिसते ना, पापड खूप छान दिसतो मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. वेळात वेळ काढून मी ही पापड बनवलेले आहेत. पहा, तुम्हाला जर आजची ही पापडाची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनी करा. की तुम्हाला माझ्या ह्या पापडांची रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा. पहा, झाले का आपले 6 पापड तयार झालेत. पहा मैत्रिणींनो, छानपैकी किती पटकनी होतात आणि दिसतात बी किती छान. पहा, संपूर्ण पापड हे मी आता तुम्हाला करून दाखवलेत. पहा मैत्रिणींनो, छान झालेत. आवडले असले तर नक्कीच सांगा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा की तुम्हाला माझ्या पापडांच्या रेसिपी कशा वाटतात. आहे की नाही, मस्त दिसतात. चला पापड इथं हो का, आता मी एका परातीत काढून घेतल्यात. पाहू शकता हे पापड. पहा, अगदी भरपूर जाड ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते पातळ झालेले आहेत थोडेसे. हे बघा, संपूर्ण पापड फॅनखाली सुकवले. त्याशिवाय आता उन्हात फक्त आपण 1 तासभर ठेवणार आहे, जास्त नाही आहे. अक्षरशः तसा पापड खाल्ला तरी तोंडाला अगदी चव येते. आता आपण इकडं कढईमध्ये तेलही तापाय ठेवलं आहे. पाहूया आपलं तेल तापले काय. तेल तापले. चला आता पापड आपण टाकून घेऊया. पापड तो बी पुटकुनी काढायला लागतो, नाही तर पापड करपटही लागतो बरं का मैत्रिणींनो, जास्त वेळ हे केला की. आणि टॅमॅटोमुळं त्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे, कारण की आपले टॅमॅटो लाल जरत होते ना, म्हणून. तेल वगैरे अजिबात काही राहत नाही, अगदी कोरडे पापड होतात, खायला बी अगदी चवदार. आणि असे पुटकुनी चिमट्याने धरायचे, पटकनी काढायचे. बघा, अजिबात टाईम लागत नाही ह्या पापडांना. पहा मैत्रिणींनो, अगदी छान मस्त असा हा पापड झालेला आहे. टॅमॅटो गत कलर पापडांना आलेला आहे आणि दिसतात बी खूप छान आणि सहज तुकडे होतात. हे बघा, जास्त बारीक काही तुकडे करीत नाही मी मैत्रिणींनो. पहा, आजची तुम्हाला ही पापडाची रेसिपी जर आवडली
आणि चव बी इतकी छान लागते. एकदा करून पहा मैत्रिणी अशा पद्धतीने हे पापड. खरंच म्हणतात ना, आपल्याकडं 2 बटाटे असले तरी आपण असे पापड करू शकतो, किंवा छोटे असू मोठे असू. चला मग बाय.